शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे की बाबा ज्या शेतकऱ्याला 2,000 रुपये रक्कम जी मिळणार होती वर्षाला, त्याची रक्कम होती 12,000 रुपये. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ केली आहे, काय केलेली आहे, कोणी वाढ केली आहे, कशा पद्धतीने घोषणा केली आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर डी शिवाजी सारंग तुमचे सरचे स्वागत करीत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर करा. आता याच्यामध्ये शेतकरी आता याच्यामध्ये 6,000 रुपये वर्षाला आहेत राज्य सरकार आणि केंद्र शासन. आता याच्यामध्ये राज्य शासनाचे 6,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 6,000 रुपये म्हणजे दोन्ही मिळून टोटल मिळून 12,000 रुपये. आता याच्यामध्ये वाढ काय केलेली आहे की बाबा, याच्यामध्ये वाढ अशी केली की 12,000 रुपयाच्या जागी 15,000 रुपये वाढ केलेली आहे. आता याच्यामध्ये म्हणजे हे काय केलेले आहेत की बाबा केंद्र शासन वाढून देणार आणि राज्य सरकार पण याच्यामध्ये रकमेमध्ये वाढ करणार आहे. आता याची रक्कम 15,000 रुपये जे वर्षाला मिळणार आहे ही कधी भेटणार आहेत बाबा, हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. याच्यानंतर तुम्हाला जे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला 15,000 रुपये वर्षाला नमो शेतकरी योजनेमार्फत तुम्हाला मिळणार आहेत. आता बरेच जणांचे काय झालेले आहे की बाबा समस्या निर्माण झालेली आहे की बाबा त्याचे पैसे येत नाहीत, त्रुटी आलेली आहे बाबा, केवायसी नसेल काय असेल, त्यांनी काय करायचं की आपलं जे तुमचं खातं असेल त्याने काय करायचं केवायसी करून घ्या, तुमचं पॅन कार्ड घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा आणि बँकेचं पासबुक घेऊन जा. ज्या तुमचा आधार लिंक अकाउंटला आहे त्या बँकेमध्ये तुम्ही जा आणि तिथे केवायसी वगैरे करून घ्या. तुमचे जे काही पेंडिंग हप्ते असेल ते तुमचे हप्ते पण तुम्हाला येऊन जातील. आता याच्यामध्ये तुम्हाला जर त्याच्या जर समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही काय करा, भारतीय स्टेट बँकेचं असेल तुम्हाला किंवा मग इंडियन पोस्टचं तुम्ही खातं ओपन करून गेल्याच्या नंतर तुम्हाला आधार शेड्यूल होईल आणि तुमचं हे खातं पण तुमचं ऍक्टिव्ह होऊन जाईल, तुमचं डीबीटी कार्ड पण डीबीटी होऊन जाईल. तुमचं जर पोस्टाचं खातं जर खोललं तर तुम्हाला त्याचे हप्ते येण्यास सुरुवात होईल. आता याच्यामध्ये काही शेतकऱ्याचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता त्याची काय साईड वगैरे सुरू नाही, सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला मी व्हिडिओ तुम्हाला सुरू करेल. आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, आता याच्यामध्ये ज्यांना ते 2,000 रुपये म्हणजे 12,000 रुपये वर्षाला येणार आहेत त्यांना 15,000 रुपये रेग्युलर त्यांची रक्कम सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला याची सुरुवात तुम्हाला 15,000 रुपये वर्षाला मिळतील. नमो शेतकरी योजनेच्या मार्फत तुम्हाला मिळून जातील. आता याचे नवीन कसं भरायचं काय भरायचं आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू की बाबा काय झालं कसं झालं, म्हणजे आमचे हप्ते वगैरे पडले नाहीत, म्हणजे केवायसी वगैरे करून घ्या, काय अडचण आली, तुमचं काय जे म्हणजे हप्ता वगैरे नाही जर पडला असेल तुमचं काय आता सध्याची स्थिती काय आहे तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुमचं पूर्ण बघून तुमचं स्टेटस वगैरे बघून तुम्हाला सांगेल की बाबा नेमकं तुमचा काही प्रॉब्लेम झालाय, तुमचे कशामुळे हप्ते पडत नाहीत काय आहेत याची सर्व डिटेल तुम्हाला तुम्हाला कमेंट मध्ये बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला डिटेल तुम्हाला स्वरूपाई तुम्हाला सांगून देतो. आता कसं आहे, आता माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, माननीय मोदी साहेब यांनी जाहीर सभेमध्ये याची घोषणा केलेली आहे की बाबा 12,000च्या जागी आम्ही 15,000 रुपये आम्ही तुम्हाला रक्कम देण्याचं निर्णय केलं. म्हणजे आमचं सरकार आल्याच्या नंतर म्हणजे आता हे कसं आहे बाबा 3,000 रुपये तुम्हाला वाढून देणार आहेत. हे कशा पद्धतीने देणार बाबा, याचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर महायुतीचं सरकार असेल तर त्याच्या मार्फत तुम्हाला जर हे सरकार आल्याच्या नंतर तुम्हाला स्थापन झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांची शपथ वगैरे घेतल्याच्या नंतर तुम्हाला 15,000 रुपये वर्षाला म्हणजे 12,000च्या जागी त्यांना 3,000 रुपये प्लस करून 15,000 रुपये रक्कम देण्याचा घोषणा मंत्रिमंडळामध्ये म्हणजे त्या घोषणा म्हणजे सभेमध्ये घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला बघितलेलं आहे की बाबा कोणाला म्हणजे रक्कम किती वाढून भेटणार आहे का आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या जे कोणी याच्यापासून त्या योजनेपासून वंचित आहेत त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ त्यामध्ये दिले. माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली, 6,000 रुपये दिले. आम्ही सांगितलं नमो किसान सन्मान योजना आमची आहे, 6,000 आम्ही टाकले. शेतकऱ्यांना 12,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला. आणि आता चिंता करू नका, पुन्हा तुम्ही सरकार आणलं की 12,000 रुपये नाही 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केलाय.
आज आपण पाहू शकतो